नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। 13 ऑगस्ट 2026 पासून पवित्र श्रावण मासाला सुरुवात होत आहे आणि श्रावण मास समर्पित आहे भगवान भोलेनाथांना। या श्रावणातील सोमवारला जितकं विशेष महत्त्व आहे तितकं श्रावणी शनिवारला देखील विशेष महत्त्व आहे। ज्या लोकांच्या कुंडलीत शनी दोषाचा वाईट प्रभाव पडतो आणि ते शनीच्या महादशेने त्रस्त असतात तर त्यांच्यासाठी श्रावण महिना आणि त्यातील प्रत्येक शनिवार हा विशेष फलदायी असतो। श्रावणातील शनिवारी शनिदेवांची विधिवत पूजा केली जाते आणि काही विशेष उपायही केले जातात, ज्यामुळे शनी दोषापासून आपल्याला मुक्ती मिळते। आणि म्हणूनच 15 ऑगस्ट 2026 रोजी येत असलेल्या पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्याला एक अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय आहे काळ्या तिळांचा। आता हे काळे तीळ आपल्याला एका ठिकाणी अर्पण करायचे आहेत, एक सेवा करायची आहे, ज्यामुळे आपल्या कुंडलीतील शनी दोषाचा प्रभाव तर कमीच होणार आहे, त्याचबरोबर आपल्यावरील सर्व संकट, विघ्न, अडचणी, बाधा देखील दूर होण्यास मदत होणार आहे। आता हे काळे तीळ कोणत्या ठिकाणी अर्पण करायचे आहेत, कोणती सेवा करायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ काहीही तुम्हाला जे आवडेल ते लिहायला अजिबात विसरू नका। तर मी तुम्हाला या काळ्या तिळासोबतच आणखीही काही उपाय सांगणार आहे। सर्वप्रथम आपण काळ्या तिळाचा उपाय कशा प्रकारे करायचा आहे तर ते जाणून घेऊया। तर शनिवारी सकाळी ज्या वेळेला आपण आंघोळ करत असो, म्हणजेच कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये शक्यतो किंवा जो उपाय करणार आहे तर त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत। या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणं अवश्य टाळायचं आहे। त्यानंतर मी तुम्हाला जो उपाय सांगत आहे तर तो उपाय तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला करायचा आहे। दुपारी 12 ते 3 या दरम्यान तुम्ही चुकूनही हा उपाय करायचा नाही। त्यानंतर आपल्या जवळपास ज्या ठिकाणी शनिदेवांचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे। जर शनिदेवांचं मंदिर जर जवळपास नसेल तर मारुतीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे। तसेच तुम्ही शनिदेवांच्या मंदिरामध्ये जात असाल तर शनींच्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन जायचं आहे। मारुतीच्या मंदिरामध्ये जात असाल तर मारुतीच्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन जायचं आहे। त्याचबरोबर एक मातीचा दिवा घ्यायचा आहे। मातीचा दिवा घेत असताना तो नवीनच असावा, अगोदर वापरलेला दिवा नसावा। हा दिवा घ्यायचा आहे, थोड्या मोठा आकाराचा असेल तर अतिशय उत्तम। या दिव्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला लागणार आहे मोहरीचं तेल, त्याचबरोबर एक मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि एक मुठभर काळे उडीद घ्यायचे आहेत। आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला या मंदिरामध्ये जायचं आहे। तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम आपण जो दिवा आणलेला आहे मातीचा तर तो प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपण जे उडीद आणलेले आहेत मुठभर आणि काळे तीळ आणलेले आहेत तर त्यातील थोडेसे काळे तीळ आणि उडीद तुम्हाला या दिव्यामध्ये अर्पण करायचे आहेत। आणि त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बसून ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। पुन्हा एकदा मंत्र सांगते, ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। त्यानंतर आपण जे काळे उडीद आणि काळे तीळ आणलेले आहेत एक एक मूठ, तर ते तीळ आणि जे उडीद आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या भांड्यामध्ये किंवा ज्या ठिकाणी मारुतीचं मंदिर आहे, म्हणजे मारुतीची मूर्ती आहे किंवा शनिदेवांची मूर्ती आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ते अर्पण करायचे आहेत। त्याचबरोबर शक्य असेल तर तुम्ही थोडे जास्त प्रमाणात काळे तीळ आणि उडीद नेऊन त्या ठिकाणी मंदिराच्या बाहेर जे गरजू व्यक्ती असतात त्यांना दान करायचं आहे। यामुळे शनीची 7.5 दूर होते, कर्ज दूर होतं, नोकरीतील अडचणी दूर होतात। त्याचबरोबर संध्याकाळी आपल्या 3 सांजेच्या वेळेला या शनिवारीच एक मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत, एक लिंबू घ्यायचा आहे आणि काळ्या रंगाचा एक दोरा घ्यायचा आहे। हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 6:30 नंतर 8:30 पर्यंत कधीही करायचा आहे। लिंबू घ्यायचा आहे, लिंबाला मध्ये 4 काप करायचे आहेत, पूर्ण तुकडे करून टाकायचे नाहीत, फक्त काप करायचे आहेत आणि त्या कापामध्ये तुम्हाला काळे तीळ भरायचे आहेत। आणि हे लिंबू आहे तर ते काळ्या धाग्यानं बांधायचं आहे, म्हणजे तुम्ही सुईने हे लिंबू ओवून बांधू शकता या धाग्यामध्ये। त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्यावरती तुम्हाला हे टांगून ठेवायचं आहे, किंवा जर तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही टांगून ठेवू शकता। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा करताना हे लिंबू काढून तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये किंवा इतर कोणत्याही झाडाखाली नेऊन टाकून द्यायचं आहे। घरापासून दूर अंतरावर नेऊन हे फेकायचं आहे। यामुळे काय होतं तर नजर दोष, वास्तुदोष, पैसा संबंधित अडचणी दूर होतात, घरामध्ये सुख शांती येते। तसेच हिंदू पुराण शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे समुद्र मंथनातून निघालेले काळे तीळ शनिदेवांना अत्यंत प्रिय आहेत आणि श्रावणातील शनिवारी हे दान केल्यानं आपल्याला शतपटीनं फळ प्राप्त होतं। तसेच मुलांचा विवाह जमत नसेल, पितृदोषाचा जर त्रास असेल
तर या श्रावणी शनिवारी सकाळी शक्यतो पांढऱ्या रंगाची कपडे परिधान करायचे आहेत, देवपूजा करायची आहे। त्यानंतर एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे, त्या तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, थोडेसे काळे तीळ आणि दूध मिक्स करायचं आहे। दूध घेत असताना गाईचं आणि कच्चं दूधच घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या घराच्या छतावर जायचं आहे किंवा मग जवळपास जर पिंपळाचं जर झाड असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर हे जे आपण पाणी आणलेलं आहे तर ते पाणी आपल्या हातामध्ये धरायचं आहे आणि 11 वेळा मी जो मंत्र सांगत आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे, ओम पितृभ्यो नमः, ओम पितृभ्यो नमः, ओम पितृभ्यो नमः। हा जर मंत्र तुम्हाला समजला नसेल तर कमेंटमध्ये विचारू शकता। असा 11 वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे, ओम पितृभ्यो नमः। आणि त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला गोल फिरून हे जे पाणी आहे तर ते अर्पण करायचं आहे। आता काही ठिकाणी पिंपळाचं झाड नसतं, मग त्या लोकांनी मग छतावर जाऊन हा उपाय करायचा आहे आणि तुम्हाला 7 प्रदक्षिणा या पिंपळाच्या झाडाला घालायच्या आहेत। आणि पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना हे जे पाणी काळे तीळ आहे तर हे पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि मुलांच्या लग्नामध्ये जे काही अडथळे आहेत, विलंब होत आहे तर ते सर्व काही दूर होण्यास मदत होते। यासोबतच पिंपळाच्या झाडाखाली एक मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये देखील तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे काळे तीळ टाकायचे आहेत आणि भीमसेनी कापराच्या 2 वड्या टाकायच्या आहेत। अशा प्रकारे हा दिवा तुम्हाला त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे, ज्यामुळे आपल्यावर भगवान श्री हरी विष्णू तसेच शनिदेवांची जी कृपा आहे तर ती देखील होणार आहे। पिंपळाच्या वृक्षामध्ये शनिदेव, भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी हे वास करत असतात। त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये धूप जाळल्याने घरातील नकारात्मकता दूर होते। यासोबतच शनिदेवांना देखील धूप अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे शनिवारी, या श्रावणी शनिवारी एखादं भांडं घ्यायचं आहे, पात्र घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापूर टाकायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला थोडेसे काळे तीळ अर्पण करायचे आहेत, थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे आहे तर ही धूप पेटवायची आहे आणि संपूर्ण घराच्या कानाकोपऱ्यात पसरवायची आहे। तर आपल्या ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रानुसार तसेच धार्मिक शास्त्रानुसार पूजा करताना दिवा लावण्याला विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच लोक शनिवारी शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावतात। जसं मी अगोदर तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हा दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला काळ्या तिळासोबतच एक लवंग देखील या दिव्यामध्ये टाकायचे आहे। यामुळे आपलं नशीब बदलू शकतं आणि एक दिव्यात लवंग ठेवायची आणि यामुळे काय होतं तर आपल्याकडे पैसा आकर्षित होतो, व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते। त्याचबरोबर शनिवारी लवंग अर्पण केल्याने भगवान शनिदेवांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि शनीच्या साडेसाती आणि ध्येयाचे अशुभ परिणाम देखील कमी होतात। लवंगामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे गुणधर्म असतात आणि म्हणूनच दिव्यात लवंग टाकल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते। म्हणजेच आपण देवघरासमोर जो दिवा प्रज्वलित करतो तर त्यामध्ये देखील तुम्हाला लवंग टाकायचे आहे। लवंग जाळल्याने मानसिक ताण आणि नकारात्मक विचार कमी होतात, ज्यामुळे मानसिक शांती मिळते। काही मान्यतेनुसार लवंग जाळल्याने संपत्ती आणि सुखसमृद्धी वाढते आणि म्हणूनच आपल्याला जो दिवा प्रज्वलित करायचा आहे, आपण जो देवघरासमोर जो दिवा प्रज्वलित करणार आहात शनिवारी, तर त्या दिव्यामध्ये 2 अखंड लवंग तसेच 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत। यामुळे आपल्या घरामध्ये जी काही विघ्न, संकट, बाधा आहेत, अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास मदत होते। आणि त्यानंतर संध्याकाळी आपण या ज्या लवंग आहेत तर त्या काढायच्या आहेत आणि ज्यावेळेला आपण घरामध्ये धूप जाळतो तर त्या धूपमध्ये या लवंगा टाकून तुम्हाला जाळायच्या आहेत। अशा प्रकारे तुम्हाला श्रावणी शनिवारी या काळ्या तिळांचा उपाय करायचा आहे, ज्यामुळे तुमच्यावर शनीची कृपा कायम राहणार आहे। त्याचबरोबर मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला या जर पिंपळाच्या झाडाखाली दिवा जर प्रज्वलित करणं शक्य झालं नाही तर जवळपास जर तुमच्या कुठे शमीचं जर झाड असेल तर त्या शमीच्या झाडाखाली देखील तुम्ही अशाच प्रकारे दिवा प्रज्वलित करायचा आहे। या दिव्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि प्रदक्षिणा घालायच्या आहेत, 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। ह्या प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला शनिदेवांच्या मंत्राचा देखील जप करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला सतत जर काही ना काही अडचणी येत असतील, विघ्न येत असतील, प्रत्येक कामामध्ये विघ्न येत असेल, कोणत्याच कामामध्ये यश प्राप्त होत नसेल, एकामागून एक सतत संकट जर येत असतील तर श्रावणातील शनिवारी आपल्या जवळपास ज्या ठिकाणी शनिदेवांचं मंदिर असेल किंवा हनुमानाचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन शनी चालीसाचं पठण करायचं आहे। तसेच हनुमान चालीसेचे देखील तुम्ही या दिवशी पठण करायचं आहे। हनुमान भक्तांवर किंवा जो व्यक्ती हनुमानजींची पूजा करतो तर त्याच्यावर शनीची क्रूदृष्टी अजिबात पडत नाही असं म्हणतात आणि हा उपाय तुम्हाला प्रत्येक शनिवारी करायचा आहे। आता मी तुम्हाला जे उपाय सांगितलेले आहेत तर तुम्हाला फक्त श्रावणातील एका सोमवारी म्हणजे पहिल्या सोमवारी करून चालणार नाही, तर दर सोमवारी करायचा आहे। आर्थिक समस्या जर तुमच्या आयुष्यात असतील, कर्जाचा जर डोंगर डोक्यावर असेल, धन टिकत नसेल तर श्रावणातील शनिवारी तुम्हाला मी एक उपाय अजून सांगत आहे, तर तो उपाय करायचा आहे। अत्यंत फायदेशीर असा उपाय आहे। तर 7 रुईची फुलं घ्यायची आहेत आणि ते फुलं तुम्हाला एका धाग्यामध्ये ओवायचे आहेत, म्हणजेच त्याची माळ तयार करायची आहे आणि शनी मंदिरात जाऊन तुम्हाला शनी मंत्र
मंत्राचा जप करायचा आहे आणि ही जी फुलाची माळ केली आहे तर ती शनींना अर्पण करायची आहे, म्हणजेच घालायची आहे. आणि त्यानंतर एक रुईचं फूल घ्यायचं आहे आणि रुईच्या झाडाची एक मुळी घ्यायची आहे. त्याचबरोबर थोडेसे काळे उडीद घ्यायचे आहेत आणि थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत. एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे. तुम्हाला कपडा घेताना नवीनच वस्त्र असावं आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला ही पोटली बांधायची आहे. आणि ही करत असताना कोणालाही समजणार नाही अशा पद्धतीने दिसली तरी देखील चालेल, पण या पोटलीत काय आहे हे कोणालाही समजणार नाही अशा पद्धतीने बांधायचे आहे. यामुळे आपल्या घरावर जी कोणती बाधा आहे, विघ्न, संकट आहे तर ती येत नाहीत, नकारात्मकता येत नाही आणि घरामध्ये सुख समृद्धी होते, भरभराट होते आणि धनलाभ होण्यास देखील मदत होते. तसेच श्रावणी शनिवारी एक लिंबू घ्यायचा आहे, त्यामध्ये 4 लवंग खोवायच्या आहेत आणि त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ देखील तुम्हाला यामध्ये म्हणजेच याच्यासोबत ठेवायचे आहेत आणि ते हनुमानाच्या चरणी अर्पण करायचे आहेत. आणि जी काही अडचण असेल, विघ्न असेल तर ती तुम्हाला सांगायची आहे आणि आपल्या हातातील जे काळे तीळ आहेत तर ते तिथं अर्पण करायचे आहेत आणि लिंबू आपल्या जवळ ठेवायचा आहे आणि मग कोणत्याही शुभ कार्यास सुरुवात करायची आहे. तसेच शनिदेवांना काळे तीळ अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळं श्रावणातील या शनिवारी काळ्या तिळाचे लाडू बनवायचे आहेत. 11 लाडू बनवायचे आहेत किंवा 21 लाडू बनवायचे आहेत आणि ते नैवेद्य स्वरूपात तुम्हाला शनिदेवांच्या मंदिरामध्ये किंवा हनुमानाच्या मंदिरामध्ये अर्पण करायचे आहेत. त्यानंतर थोडे लाडू तुम्हाला गरजवंतांना दान म्हणून द्यायचे आहेत किंवा नैवेद्य स्वरूपात अर्पण करायचे आहेत. यामुळे देखील शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. पितृदोष असेल किंवा इतर शनीची जी साडेसाती आहे किंवा इतर कोणतीही विघ्न, संकट, बाधा, अडचणी आहेत तर त्या शनिदेवांच्या या कृपेमुळे सर्व काही दूर होण्यास मदत होते. आणि त्यासाठी श्रावणातील या पहिल्या शनिवारी मी तुम्हाला जे आता काही उपाय सांगितलेले आहेत तर त्यापैकी तुम्हाला जे काही शक्य होतील तर ते उपाय करायचा आहे. त्याचबरोबर काळ्या तिळाचा जो उपाय सांगितलेला आहे तो अवश्य करायचा आहे, कारण शनिदेवांना काळे तीळ अत्यंत प्रिय आहेत आणि त्यामुळेच आपण जो मोहरीचा दिवा प्रज्वलित करणार आहोत आपल्या देवघरासमोर किंवा पिंपळाच्या झाडाखाली तर त्या ठिकाणी आपल्याला या काळ्या तिळाचा उपाय करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण आज श्रावणी पहिल्या शनिवारी काळ्या तिळाचा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. कोणता मंत्र म्हणायचा आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. तरी देखील तुमच्या जर काही अडचणी, समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.